राजांच्या महालात राजे बाळाजी आवजींना पत्रांचे मजकूर सांगत होते. त्याच वेळी अनाजी आत आले. राजांची नजर त्यांच्याकडे वळली. बोला अनाजी, काय काम काढलं? काम नाही, पण निश्चलपुरींचा निरोप आहे. कसला? आज निश्चलपुरी होम करीत आहेत, तेव्हा येऊन जावं अशी त्यांची इच्छा आहे. कसला होम? युवराजांचा व्रतबंध, विवाह होणार, तेव्हा सर्व सुखरूपपणे पार पडावं म्हणून. समजलो. ठीक आहे, आम्ही येऊ म्हणून कळवा. अनाजी जागचे हल्ले नाहीत. त्यांची पावले घुटमळली. अनाजी जी, एक विनंती आहे. बोला. जर कवी कलश कैदेतून मोकळे झाले तर निश्चलपुरींना त्यांची खूप मदत होईल. क्षणभर राजे विचारात पडले. अनाजी, तुम्हाला असं वाटतं तर जरूर त्यांना मोकळं करा. ते विद्वान आहेत, जाणते आहेत, पण विवेकशून्य आहेत. यापुढं त्या दोघांना कैदेत ठेवायची गरज नाही. पण त्यांना गडाखाली जाऊ देऊ नका. निश्चलपुरींच्या कार्यात ते गुंतले तर आम्हाला समाधान आहे. अनाजींनी एकदम मुजरा केलेला पाहून राजांची नजर मागे वळली. बाळाजी गडबडीने उठून मुजरा करते झाले. महालात सोयराबाई येत होत्या. राजे बाळाजींना म्हणाले, बाळाजी, आता पत्र लिहून होतील असं वाटत नाही. 2 प्रहरी पाहू. लेखन साहित्य आवरून बाळाजी अनाजींसह महालाबाहेर गेले. सोयराबाई सामोऱ्या आल्या. त्यांच्या मागून आलेल्या दासींनी रेशमी आच्छादनाखाली झाकलेली 4 तबके राजांच्या समोर गालिच्यावर ठेवली. राजे आश्चर्याने म्हणाले, राणीसाहेब, लग्नाचा फराळ चालला असला तरी प्रत्येक वस्तू आम्ही चाखायला हवी असं थोडंच आहे. सकाळी आम्ही काही घेत नाही. सोयराबाईंनी हसत तबकावरील आच्छादने लागोपाठ उचलली. 4ही तबकात निरनिराळे दागदागिने झगमगत होते. रत्नजडित गोठ, पाटल्या, तन्मणी, लफ्फा, नथ अशा अनेक दागिन्यांवरून राजांची नजर फिरत होती. राणीसाहेब, आम्ही सांगितलं ते खरं ना? आमचे सुवर्णकार तरबेज आहेत. अजून दागिने घडायचे आहेत. घडतील. आमच्या भंडारात विपुल रत्न, सोनं, चांदी आहे. ते घडवायला कसबी कलाकार आहेत. तुमच्यासारख्या हौशी राणीसाहेब आहेत. मग कमतरता का? पण राणीसाहेब, दागिने बेतानं करा. आपली सून 8-9 वर्षांची. तिला हे सर्व पेलायला तर हवं. सोयराबाई त्या बोलण्याने खुश झाल्या. त्यांच्या सौंदर्याला एक वेगळीच धार चढली. इशारतीबरोबर दासी तबके घेऊन गेल्या. सोयराबाई सांगत होत्या, एवढा जवळचा मुहूर्त काढला. सारं पाहता पाहता थकून जायला होतं. पाहून थकता तर जे बिचारे रात्रंदिवस राबत आहेत त्यांचं काय होत असेल? खरंच बाई, अनाजींना तर एवढी उसंत नाही. काही सुचवलं की हजर केलंच. राज्य उभारणीत खपलेली माणसं लग्नात उणीव कशी राहू देतील? पण सकाळीच कुणाला पत्र पाठवायची चालली होती. वा, तुम्हाला वाटतं की तुम्ही तेवढ्या कामात, आम्ही मोकळे, असंच ना? ज्या साधू संतांचे आशीर्वाद आम्हाला लाभले त्यांना लग्नाची पत्र पाठवायला नको? सोयराबाईंचे शंकासमाधान पुरे झाले नाही. त्यांनी विचारले, आज गडाखाली मेणा गेला असं ऐकलं. हो ना, धाकट्या राणीसाहेबांना काल आम्ही भेटलो. त्यांच्याकरिता मेणा पाठविला. तुम्हालाही खूप मदत होईल. येऊ देत ना. अशा वेळी सर्वांनी यायचं नाही तर केव्हा यायचं? तेच म्हणतोय आम्ही. हे प्रसंग असे असतात की शहाण्या माणसांनी ठरवलं तर सारी कटुता या प्रसंगी नाहीशी करता येते. अशा सणावारांचा तोच फायदा असतो. म्हणून तर आम्ही आज मुद्दाम पन्हाळ्याला थैली पाठवणार आहोत. पन्हाळ्याला? सोयराबाईंची नजर विस्फारली. हो, बाळराजांचं लग्न, आणि त्या लग्नाला येसू, भवानी आणि खुद्द युवराज नाहीत हे कसं शक्य आहे? पाहता पाहता सोयराबाईंचे रूप पालटले. नजरेत धुसर वर्तुळे प्रकटली. एरवी निर्व्याज दिसणारे डोळे तीक्ष्ण बनले.
नाकाचा शेंडा, कानांच्या पाळ्या संतप्त झाल्या. त्यांनी अस्थिर आवाजात विचारले, कोण युवराज? राणीसाहेब, फार ऐकलं. हे लाड आम्हाला सोसायचे नाहीत. संतापाने थरथरत सोयराबाई उभ्या राहिल्या. त्या बदलत्या रूपाने राजे सुन्न झाले. राणीसाहेब थोडं शांत. पण संतप्त सोयराबाईंनी राजांना बोलूच दिले नाही. त्या उफाळल्या, मला काही सांगू नका म्हणे युवराज. भर सदरेवर आमचा अपमान झाला तरी तो ऐकून घ्यायचा, कारण ते युवराज. ते व्यसनी बनले तरी ते माफ, कारण ते युवराज ना. राणीसाहेब, ब्राह्मण मुलीशी ते गैर वागले तरी ते क्षम्य. त्या मुलीनं जीव दिला तरी युवराजांना पाठीशी. जारण मारण्यात गुंतले तरी डोळे झाक. सोयरा, राजे ओरडले. त्यांचे सारे अंग कंप पावत होते. फार ऐकलं मी. तुच्छतेने राजांच्याकडे पाहत भान विसरत चाललेल्या सोयराबाई बोलल्या, काही सांगू नका. खुद्द आपल्या विरुद्ध बगावत करून मोगली मनसबदार बनून येणारे जर राज्याचे युवराज असतील तर राज्य आपलं ठरणार नाही, मोगली ठरेल. जबान संभाळा राणीसाहेब, राजे घोगऱ्या आवाजात बोलून गेले. राजकारणातले धडे राणीवशातून आम्ही कधीही घेतले नाहीत. ते देण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. युवराजांच्या गैरवर्तनानं त्यांच्या युवराजपदाबद्दल शंका निर्माण झाली असली तरी दैवयोगानं तेच बलवत्तर आहेत. कसला दैवयोग? राजे हसले. राणीसाहेब, दैवयोगानं ते ज्येष्ठ पुत्र म्हणूनच जन्माला आले, ते आपण विसरू नका. त्या उत्तराने सोयराबाई निरुत्तर होतील असे राजांना वाटले. पण सोयराबाईंचा आवाज थोडाही नरमला नाही. एक छद्मी स्मित त्यांच्या मुखावर विलसले. राजांच्या नजरेला नजर देत त्या म्हणाल्या, मी कशाला विसरू? आंधळ्या प्रेमापोटी आपल्याच ध्यानी येत नाही. काय म्हणाला? मी म्हणाले, आंधळ्या प्रेमापोटी आपल्यालाच ध्यानी येत नाही. बोला, थांबलात का? राजांच्याकडे पाहत सोयराबाई शांतपणे म्हणाल्या, संभाजी थोरल्या बाईंचे मुलगे असतील, पण अभिषिक्त राणी मी आहे. म्हणून काय झालं? तोही दैवयोगच. तेच सांगते मी. बाळराजे आमचे चिरंजीव आहेत. धर्मन्यायानं तेच युवराज आहेत. राजांचा कानांवर विश्वास बसत नव्हता. त्यांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. विजयाचे अहंकारी स्मित सोयराबाईंच्या चेहऱ्यावर उमटले होते. आपल्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवीत राजे म्हणाले, राणीसाहेब, फक्त राज्ञीपणच लक्षात ठेवलं, उभ्या आयुष्यात एवढंच लक्षात राहिलं. आमचं ऐका. शंभू बाळांनी या लग्नाला येणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, जाते मी. सोयराबाई संतापाने वळल्या. कुठं निघालात? सोयराबाई थांबल्या. त्या शांतपणे म्हणाल्या, अनाजींना सर्व थांबवायला सांगते. राणीसाहेब, बाळराजांच्या लग्नाला जर संभाजी येणार असेल तर हे लग्न होणार नाही. बाळराजांना युवराजपद मिळणार नसेल तर न मिळो. वडिलांनी टाकलं म्हणून मला टाकता येणार नाही. त्या बोलांनी राजांचा जीव पिळवटून गेला. संतापाची जागा उद्वेगानं घेतली. राणीसाहेब, लग्नाची सारी तयारी झाली असता हे लग्न थांबवू नका. युवराजपदाच्या भावी वादात छत्रपतींची प्रतिष्ठा गुंतवू नका. आम्ही एक विचार करतो तेव्हा तुम्ही दुसरा करता. घरापेक्षा आम्ही राज्याची जबाबदारी थोर मानली. या लग्नाच्या निमित्तानं संभाजी येईल, त्याची समजूत काढता येईल असं आम्हाला वाटलं. आम्हाला का त्याचं वर्तन कळत नाही? त्यासाठीच हा खटाटोप होता. कसला खटाटोप? सोयराबाई बोलल्या. बाळराजांच्या लग्नात युवराज म्हणून संभाजीला मिरवायचं, आपल्याबरोबर साऱ्यांना त्याची करणी विसरायला लावायची, हेच ना? राजे हताश झाले. ते तुमच्या ध्यानी यायचं नाही. संभाजी अविवेकी असेल, पण तो मनाचा भोळा, भावनेच्या आहारी जाणारा आहे. राणीसाहेब, त्यांना मायेनं चुचकारलं तर कदाचित ते राजारामांच्या हाती आपणहून राज्य देऊन आनंदानं वनवासी होतील. तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्याजवळ निश्चितपणे आहे. बोलता बोलता राजांचा आवाज वृक्ष बनला. पण राणीसाहेब, आम्ही सांगतो त्यावर विश्वास ठेवा. संभाजी भोळे, भावनाविवश असतील, पण ते आमचे चिरंजीव आहेत. कच्च्या दोरखंडानं त्यांना जखडू पाहाल तर एक ना एक दिवस ते तुम्हाला सुद्धा जड झाल्याखेरीज राहणार नाहीत.
एक विलक्षण भीती सोयराबाईंच्या मनात तरळून गेली. पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरून त्यांनी विचारले, मग संभाजीराजे येणार नाहीत ना? काळजी करू नका. बाळराजांच्या लग्नाला संभाजीराजे येणार नाहीत. जा तुम्ही, आम्ही फार थकलो. विजयाचे स्मित घेऊन सोयराबाई महालाबाहेर आल्या. त्या 7 महालाकडे जात असता मनोहारी नजरेत आली. मनोहारीला हाक मारून त्यांनी सांगितले, मनू, अशीच जा आणि अनाजींना मोरोपंतांना मी बोलावल्याचं सांग. सोयराबाई 7 महालाकडे जात होत्या. जागतेपणी अनेक स्वप्ने त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होती. सोयराबाई महालातून निघून गेल्या, पण राजे महालाबाहेर आले नाहीत. ते महालातच बसून होते. त्यांचा सारा उत्साह नाहीसा झाला होता. चिंतेची दाट छाया चेहऱ्यावर उमटली होती. वेळ सरत होती, पण राजांना त्याचे भान नव्हते. राजांची नजर सहज वर गेली आणि दारात उभ्या असलेल्या पुतळाबाईंच्यावर स्थिरावली. राजांनी विचारले, केव्हा आलात? आत्ता हेच आले ते इकडे आले. तब्येत बरी नाही का? यावेळी महाली भेट होईल असं वाटलं नव्हतं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटले. तुम्हाला माहीत नाही वाटतं? राजांची तब्येत कधी बिघडत नसते, कारण ती बिघडली तर इतरांना त्याचा फार त्रास होतो. मेणा पाठवला म्हणून बाई रागावल्या? नाही, तुम्ही आलात खऱ्या, पण इथला साराच रागरंग पालटला आहे. फार सोसावं लागेल. तेवढं बळ आहे मला, पुतळाबाई म्हणाल्या. पुतळाबाईंच्या तोंडून अपेक्षित उत्तर येताच राजे हसले. राजे म्हणाले, दारातच का उभ्या? या ना आत. अजून आत गेले नाही, एकदा हजेरी लावून येते. पहा हं, हजेरी लावायला जाल आणि चुकून हजेरी खालून याल. त्या बोलण्याने पुतळाबाई हसत वळल्या. पुतळाबाई 7 महालाकडे जात असता हाती तबक घेऊन गडबडीने जात असलेली मनोहारी त्यांना दिसली. पुतळाबाईंनी विचारले, मनू, माझं सामान आलं? जी, मनोहारी म्हणाली. विठीला लावायला सांगितलं आहे. आता इथंच राहणार ना? मनात तर तसंच आहे. थोरल्या बाई कुठं आहेत? मुतपाक खाण्यात. तिकडेच निघाले होते. तू चल पुढं, मी आलेच. 7 महालातील आपल्या महालात जाऊन सूचना देऊन पुतळाबाई मुतपाक खाण्याकडे वळल्या. मुतपाक खाण्यात अनेक बायकांची वर्दळ चालू होती. जमिनीवर पसरलेल्या वस्त्रांवर अनेक फराळाचे पदार्थ लागले होते. समोरच्या सोप्यात चुलीची रांग लागली होती. खुद्द सोयराबाई चांदीच्या पाटावर बसल्या होत्या. पुतळाबाईंना पाहताच सोयराबाई बसल्या जागेवरून म्हणाल्या, धाकट्याबाई, केव्हा आलात? नुकतीच आले. आधी कळलं असतं तर पायघड्या तरी घातल्या असत्या. मला पायघड्या कशाला? वा, असं कुठं झालंय? 8 दिवसांवर लग्न आलं, पण तुमचा पत्ता नाही. निमंत्रणासाठी अडला होता वाटतं. तसं म्हणा, पुतळाबाई म्हणाल्या. रागावू नका हं बाई, एकटी म्हणून कुठं कुठं पाहणार. आता मला काळजी नाही. सारं तुमच्या हवाली करून मोकळी होईन मी. जबाबदारी घ्यायला भ्याले असते तर आलेच नसते. ठरलं? ही उठले, निस्तारा सारं, म्हणत सोयराबाई उठल्या. त्या बाहेर गेल्या आणि पुतळाबाई हसत चांदीच्या पाटावर बसल्या. आणि खरोखरच त्या दिवसापासून पुतळाबाईंनी सर्व आपल्या हाती घेतलं. साऱ्या अडीअडचणींसाठी पुतळाबाईंना विचारले जात होते. सोनार सोपा, वस्त्रागार, मुतपाकखाना यात पुतळाबाई गुंतून गेल्या. डोकं वर काढायला उसंत राहिली नाही. राजारामांची मुंज थाटात पार पडली. त्या निमित्ताने राजांनी दानधर्म केला. राजारामांच्या विवाहाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वाड्याच्या प्रथम चौकात वैभवसंपन्न मांडव उभा ठाकला. तो मुलीचा मांडव होता. त्याच्या वैभवात काही कमतरता राहू नये अशी राजांची खास आज्ञा होती. सिंहासन सदरेच्या मागे मुलाचा मांडव उभारला होता. गडावरच्या देवतांना निमंत्रणे दिली गेली. लग्नाचा दिवस जवळ येत होता. पाचाडहून वाजत गाजत मुलीचे वऱ्हाड गडावर आले. होळी चौकात उभारलेल्या शामियान्यात शिरकाईच्या साक्षीने राजांनी वऱ्हाडाचे स्वागत केले.
आणि वऱ्हाडाच्या मानकऱ्यांना रंगमहालात नेले. रंगमहाल जानवस घर बनला. गडावरच्या देवदेवतांना अभिषेक झाले. निश्चलपुरींचे होम झाले. गडावर उभारलेले शामियाने, डेरे यातून खाशी पाहुणे मंडळी उतरली होती. खासे कपडे घातलेली, पगडी, ढाल, तलवारीनिशी घोड्यावरून वर्दळ करणारी ती माणसे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. भल्या पहाटेला चौघडा झडण्याआधीच सारा वाडा जागा झाला होता. पलित्यांच्या दिवट्यांच्या समयांच्या प्रकाशात दोन्ही मांडवातून वर्दळ चालू झाली. पहाटेला चौघडा झडला. उगवत्या सूर्यकिरणांबरोबर सनईचे मंगलसूर वाड्यात पसरू लागले. प्रत्येक दिवशी काही ना काही विधी होत होते. 5-6 दिवसात सीमांत पूजन, ओले रुखवत, उष्टी हळद, वांगनिश्चय हे कार्यक्रम पार पडले. मेजवान्या, नृत्य गायने यात आलेली पाहुणे मंडळी गुंग झाली होती. लग्नाचा दिवस उजाडला. सायंकाळी गौरीहराची पूजा आटोपून नवरी मुलगी मांडवात आली. पाहुणे, सरदार, मानकरी यांनी मांडव भरला होता. मंगलवाद्ये वाजत होती. चांदीच्या गंगाळात तरंगणारे घटिका पात्र मुहूर्त नजीक आल्याचे सांगत होते. नवरा मुलगा मांडवात आला. सर्वांच्या हाती अक्षता वाटण्यात आली आणि मांडवातून मंगलाष्टकांचे सूर पसरू लागले. उंचावलेल्या शेकडो हातांनी वधूवरांवर अक्षता टाकून आशीर्वाद दिले. तुतार्यांचे, शिंगाचे आवाज गगनाला भिडले. राजारामांचे लग्न पार पडले. तांदळाच्या लाह्या होमात पडू लागल्या. सप्तपदी झाल्यावर राजांनी आणि सोयराबाईंनी सूनमुख पाहिले. नवरा नवरींच्या चांदीच्या पाटानजीक राजांचा पाट मांडला गेला. ऐरणी पात्रदानासाठी मुलीचे मामा उभे राहिले. झालीतले 33 पिठांचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. मामांनी ती झाल उचलली. नवरी, नवरदेव आणि राजे यांच्या मस्तकांवर ती झाल धरून ती राजांच्या हाती दिली. ब्राह्मण म्हणत होते. झाल धरलेले राजांचे हात कंप पावत होते. ब्राह्मण सांगत होते ते राजांना जाणवत होते. या मुलीच्या निमित्तानं मागच्या 12 पिढ्या उद्धरून गेल्या. आता या विवाहानं पुढच्या 12 पिढ्या उद्धरतील. ही मुलगी आता तुमची आहे. ते ऐकत असताना राजांचे डोळे भरून आले. राजांचे मन बेचैन होऊन उठले. गडबडीने आपल्या हातातली झाल ब्राह्मणांना दान करून राजांनी मुलीच्या मामाला मिठी मारली. दोघांच्या नेत्रातून अश्रू ओघळले. राजांचा कंठ दाटून आला. मिठीतून बाजूला होत राजे कष्टाने म्हणाले, आज प्रतापराव हवे होते. व्याह्यांची भेट मनाजोगी घडली असती. राजांना पुढे बोलवेना. त्या प्रसंगाने सद्गदित झालेले राजारामांच्या मागे हाती लिंबू लावलेले कट्यार घेऊन उभे असलेले हंबीरराव मोहिते पुढे झाले. महाराज, वरातीची तयारी झाली आहे. हो. वाड्याच्या बाहेर वरातीची पूर्ण तयारी झाली होती. वाड्यापासून जगदीश्वरापर्यंतची वाट दुतर्फा लावलेल्या टेंभ्यांच्या उजेडात प्रज्वलित झाली होती. होळी चौकात वरातीत भाग घेणारी दागिन्यांची सजवलेली घोडी उभी होती. पेठेच्या कमानीपाशी जिलेबीचा हत्ती डोलत होता. वाड्याच्या प्रवेशद्वारी सुलक्षणी सजवलेला घोडा उभा होता. नवरा नवरी घोड्यावर बसली. शिंगे फुंकली गेली. वरातीचे घोडे होळी चौकात वाजत आले. इशारती बरोबर वरातीच्या मागे पुढे घोडी उभी राहिली. आखाडीचा हत्ती चालू लागला. पाठोपाठ सजलेली घोडी जात होती. हलगीच्या तालावर दांडपट्टा खेळला जात होता. तलवारीचे हात होत होते. वाजंत्रीवाल्यांचे ताफे मंजूळ सुरांनी वातावरण भरत होते. मंद गतीने वरात चालली होती. वराती मागून राजे, पाहुणे, सरदार चालले होते. पेठेतून जात असता नवरा नवरीवरून सत्का होत होता. मोहरा उधळल्या जात होत्या. देवदर्शन आटोपून वरात माघारी वाड्यावर आली. मुलीचा मांडव डाव्या हाती टाकून राजाराम मुलाच्या मांडवाकडे चालत होते. अंगावरच्या जर्दी जरी शालूची गाठ मागोती चालणाऱ्या नवऱ्या मुलीच्या शालूला मारलेली होती. नवऱ्या मुलीचे वस्त्र सावरीत बरोबर दासी चालत होत्या. नवरा नवरी मुलाच्या मांडवासमोर आले. मांडवात एकच गडबड उडाली.
साऱ्या स्त्रिया नवरा नवरीला पाहण्यासाठी दाटीवाटीने उभ्या होत्या. सुवासिनी पुढे झाल्या. नवरा नवरीच्या पायांवर पाणी घालून डोळ्यांना पाणी लावून त्यांनी दही भाताचे गाळे ओवाळून टाकले. सुवासिनी मागे सरकल्या. नवरा नवरीच्या मागे हंबीरराव कट्यार घेऊन उभे होते. त्यांच्याजवळ राजे उभे होते. त्यांची नजर नवरा नवरीला ओवाळण्यासाठी येत असलेल्या पुतळाबाईंवर स्थिरावली. गुलाबी शालू नेसलेल्या पुतळाबाई सुवर्ण तबक हाती घेऊन येत होत्या. तबकातल्या निरांजनांचा उजेड त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर उमटत होता. जणू सारे समाधान उजळल्याचा भास राजांना झाला. नवरा नवरीला टिळा लावण्यासाठी पुतळाबाईंनी कुंकवाच्या कोयरीत बोट घातले आणि त्याच वेळी सोयराबाईंचा आवाज आला, बाई थांबा, ओवाळू नका. नाजूक हसण्याने कुजबुजण्याने भरलेला मांडवात एकदम शांतता पसरली. पुतळाबाईंनी दचकून मागे पाहिले. सोयराबाई येत होत्या. त्यांचा चेहरा फुलला होता. नकळत पुतळाबाईंनी विचारले, का? एक विचित्र स्मित सोयराबाईंच्या चेहऱ्यावर उमटले. संतप्त हाताने सोडलेला बाण जसा गुणगुणत यावा तसे सोयराबाईंचे शब्द सर्वांच्या कानावर पडले. अजून कूस उजवली नाही बाई. नवरा नवरी घरी येत आहेत. तुम्ही ओवाळून कसं चालेल? निपुत्रिक. पुतळाबाईंची झुकलेली नजर वर झाली. सर्वत्र स्तब्धता पसरली. नवरा नवरी मागे उभ्या असलेल्या राजांच्यावर पुतळाबाईंची घायाळ दृष्टी स्थिरावली. पुतळाबाईंची नजर कोरडी होती. तिथला भकासपणा राजांना जाणवत होता. राजांची नजर झुकली. पुतळाबाईंचे डोळे उभ्या जागी भरून आले. सोयराबाईंच्या शब्दांनी त्या भानावर आल्या. अशा बघत काय राहिला? नवरा नवरी उभे आहेत, द्या ते तबक. थरथरत्या हातांनी तबक सोयराबाईंच्या हाती देत असता त्या पुटपुटल्या, आधी सांगितलं असतं तर. सांगणार केव्हा? पुढं पुढं करायची हौस तुम्हाला. लक्ष्मीपूजनाचं पाहून आले तोवर तुम्ही तबक घेऊन उभ्या. बाई, पुतळाबाई कळवळल्या. एवढा मान होता तर न बोलावता आलातच कशा? पुतळाबाईंनी गडबडीने सोयराबाईंच्या हाती तबक ठेवले. जमलेल्या स्त्रियांच्या घराण्यातून वाट काढीत त्या जाऊ लागल्या. नवरा नवरी मांडवात आली. साडे झाले, लक्ष्मीपूजन झाले आणि नवरा नवरीच्या शालूची गाठ सोडण्यात आली. पुतळाबाई परत तेथे दिसल्या नाहीत. गडावर रात्र चढत होती. लग्न आटोपल्याचा क्षीण सर्वांच्या चेहऱ्यावर प्रथमच उमटत होता. वाड्यातला प्रथम चौकातला मांडव मोकळा भासत होता. राजे महाली गेल्याचे कळल्यामुळे निर्धास्त झालेली खाशी सरदार मंडळी सदरेवर पान जुळवीत गप्पात रंगली होती. 7 महालाच्या बाजूला सोयराबाईंच्या महालाची वर्दळ सोडली तर बाकीचे महाल शांत भासत होते. सारी कामे आटोपून मनोहारी पुतळाबाईंच्या महालावरून जात होती. तिची पावले थांबली. महालातून दासी बाहेर येत होती. मनोहारीने तिला काहीतरी विचारले आणि तिने महालात प्रवेश केला. चौकोनी तटांनी वेढलेल्या त्या महाल जागेवर मध्यभागी पुतळाबाईंचा महाल होता. महालाच्या डाव्या सदरेवर अजूनही दिवट्या जळत होत्या. महालाच्या प्रथम सोप्यावर कोणी दिसत नव्हते. सोपा मोकळा होता. मनोहारी पायऱ्या चढून वर गेली. आतल्या महालात मंद उजेड होता. आत कोणी दिसत नव्हते. समईच्या 1-2च वाती पेटलेल्या होत्या. त्यामुळे उजेड मंदावला आहे हे मनोहारीच्या ध्यानी आले. पुतळाबाई मागच्या स्वयंपाकघरी असतील अशा समजुतीने मनोहारीने आत प्रवेश केला. गालीच्या वरून पावले टाकीत मनोहारी पुरुष उंचीच्या समईजवळ गेली. अगदी वरच्या मोरपात्रात ठेवलेली दीपकाठी घेऊन तिने ती पेटवली आणि एक एक ज्योत पेटवू लागली. महाल वाढत्या प्रकाशात उजळत होता. सर्व वाती पेटवल्यानंतर दुसरी समई पेटवण्याकरिता ती वळली. जागच्या जागी तिची पावले थांबली. आश्चर्यचकित होऊन ती पाहत होती. उत्तरेच्या बैठकीवर पुतळाबाई बसल्या होत्या. त्यांची नजर मनोहारीवर खिळली होती. पुतळाबाईच्या सावळ्या रूपात दिसणारा प्रसन्न भाव कुठेतरी लपला होता. सदैव बोलक्या असलेल्या नजरेत घायाळपणा उतरला होता. मांडवातून येतेवेळी नेसलेला शालूच त्यांच्या अंगावर दिसत होता.
पुतळाबाईंच्यावरची नजर हलत नव्हती. काय बघतेस मनू? त्या शब्दांनी मनोहरीचे भान हरपले. उभ्या जागी तिला हुंदका फुटला आणि ती पुतळाबाईंच्याकडे धावली. पुतळाबाईंच्या समोर बसून ती रडू लागली. तिच्या खांद्यावर हात ठेवीत पुतळाबाई म्हणाल्या, मनू रडतेस? थोरल्याबाई मला बोलल्या म्हणून. मनू रडू नको. मला त्याची सवय झाली आहे. गडावर येताना हे ध्यानी आलं होतं, पण यावंच लागलं. बोलता बोलता पुतळाबाईचा कंठ दाटून आला. डोळ्यात आलेले अश्रू थोपवण्याचा प्रयत्न करीत त्या कष्टाने सांगत होत्या, मनू माझं मला वाईट वाटत नाही. खूप सहन केलंय मी, पण हे त्यांच्यासमोर व्हायला नको होतं. माझा नसला तरी निदान कुणासमोर बोलतोय याचा तरी विचार बाईंनी करायला हवा होता. वाईट वाटतं ते त्याचंच. मनू लक्ष्मीपूजन झालं? मनोहरीने मान हलवली. सारे झोपले? हो. पुतळाबाईंनी डोळे पुसले. त्यांनी हाक मारली, मनू जी. म्हणून मनोहरीने वर पाहिले. पुतळाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित उमटले होते. गडबडीने मनोहरीने डोळे पुसले. धीर करून तिने विचारले, जेवला? पुतळाबाईंनी नकारार्थी मान हलवली. मनोहरी गडबडीने उठली. तिला थांबवीत पुतळाबाई म्हणाल्या, मनू थांब. जेवणार नाही म्हणून मी कळवलंय. का? भूक नाही. खोट्ट. कशानं भूक गेली? पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, तू काळजी करू नको. उद्या गडाखाली जाईन तेव्हा जेवेन मी. उद्या जाणार? जायलाच हवं. जवळजवळ तशी आज्ञाच झाली आहे आणि आता गडावर काही घ्यावंसं वाटत नाही. मनोहरीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू गोळा झाल्याचे पाहताच पुतळाबाई म्हणाल्या, खूप दमली असशील, झोप जा. मनोहरी कष्टाने उठली. पुतळाबाई समीकडे पाहत म्हणाल्या, एवढ्या वाती पेटवल्यास आता परत साऱ्या शांत केल्या पाहिजेत. मी करू? नको, दासी करील. जा तू. मनोहरी बाहेर गेली. पुतळाबाई कपडे बदलण्यासाठी आत निघाल्या. तोच मागे पावलांचा आवाज झाला. पुतळाबाईंनी मागे पाहिले. तो मनोहरी म्हणाली, महाराज येत आहेत. इकडे यावेळी? पुतळाबाईंनी आश्चर्याने विचारले. पदरसावरीत पुतळाबाई गडबडीने वळल्या आणि त्याच वेळी मनोहरीच्या मागे उभ्या असलेल्या राजांच्यावर त्यांची नजर गेली. मनोहरी अदबीने बाजूला झाली. राजे आत आले. पुतळाबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, आपण झोपला असाल असे आम्हाला वाटले. मनोहरी मागच्या पावलांनी बाहेर जात असता तिच्या कानांवर शब्द आले, मनू आज आम्ही इथंच राहू. आमच्या महाली वर्दी दे. जी. म्हणून मनोहरी गेली. राजे बैठकीकडे वळले. पुतळाबाई आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होत्या. राजांच्या आगमनाबरोबर हिन्याचा मंद सुगंध महालात दरवळून गेला. राजे बैठकीवर बसले. त्यांची शोधक नजर पुतळाबाईंच्यावर खिळली होती. प्रज्वलित समईच्या शेजारी उभ्या असलेल्या पुतळाबाईंनी राजांना विचारले, काय पाहता? 2 समया. राजे नजर न हलवता बोलले. पुतळाबाई त्या बोलांनी संकोचल्या. त्यांनी विषय बदलला. आपण खरंच का इथं राहणार? का? आज्ञा झाली असती तर मी आले नसते का महाली? क्षणात राजांची चर्या गंभीर झाली. ते बोलून गेले, पुतळा, ते बळ आता राहिलं नाही. मांडवात जो प्रकार झाला तेव्हा आम्ही तुम्हाला सावरलं असतं तर कदाचित. माझ्या मनात काही नाही, तेही कळतं. म्हणून तर आमचा जीव कासावीस होतो आणि बेचैन होऊन आम्ही इथं येतो. ये, बैस. जेवली नाहीस ना? पुतळाबाई त्या शेवटच्या प्रश्नाने हसल्या. राजांच्या शेजारी बसत त्या म्हणाल्या, भूक नव्हती. राजे पुतळाबाईंच्या हसण्यात सामील झाले. असणार कशी? आम्ही सुद्धा दूध घेतलं नाही. अन्नानंच पोट भरतं असं थोडंच आहे. आनंदानंच नव्हे तर कैक वेळा अपमानानंही पोट भरून जातं. राजांनी बोलता बोलता बैठकीवरील 2 गिरद्या उचलल्या. आपल्या डाव्या बगलेखाली त्या गिरद्या घेऊन राजे कलले. बैठकीवर त्यांनी पाय पसरले. राजे झोपलेले पाहून पुतळाबाईंनी परत विचारले, खरंच इथं झोपणार? हो ना. राजे हसून म्हणाले, मनोहरीला तसा निरोपही दिला आहे. आता तुम्हीच जा म्हणालात तर जाऊ.
असं का मी म्हटलं, पण आपण इथं राहिलात तर वाईट दिसेल, रिवाज मोडेल, अकारण चर्चा होईल. होऊ दे, त्याची चिंता करू नका. आता असल्या गोष्टींना फारशी किंमत द्यावी असं वाटत नाही. काशी आम्हाला खूप शिकवून गेली. आता परत शिकण्याची इच्छा राहिलेली नाही. मन बेचैन आहे. आम्ही फार थकलोय पुतळा. राजांची सारी वृत्ती बदलली होती. असे थकलेले बोलणे पुतळाबाई प्रथमच ऐकत होत्या. राजांनी पुतळाबाईंचा हात हाती घेतला. त्या बळकट हाताचा सूक्ष्म नाजूकपणा त्यांना प्रथमच जाणवत होता. त्या पोलादी बोटांचा कंप त्या अनुभवित होत्या. पुतळाबाईंच्या नजरेला नजर न देता राजांनी विचारले, उद्या जाणार? जी. राजांनी निश्वास सोडला. आज्ञा झाली तर राहीन. आम्ही तसं म्हणणार नाही. आमच्यासाठी खूप सोसलं. आता ते करण्याची गरज नाही. तुम्ही जा. एकटेपणाची सवय आम्हाला खूप झालीय. महाराज. राजे खिन्नपणे हसले. पुतळाबाईंचा हात थोपटीत ते बोलू लागले, आम्ही प्रजेचे महाराज, तुमचे मुळीच नाही. आम्ही इथं आल्याचं आश्चर्य वाटलं ना? हा रायगडचा बालेकिल्ला पुरा झाला आणि प्रथम आम्ही हा 7 महाल पाहिला. फार दुःख झालं. त्यात मोरोपंतांची किंवा हिरोजींची चूक नव्हती. ती चूक आमच्या दैवाची होती. आमच्या मनातून कधीही न सुटलेला आमचा 8वा महाल कोणालाही जाणवत नाही. या 7 महालाची आठवण झाली तरी मन व्यथित होतं. त्यामुळं अनेक वेळा आम्ही या महालाला लागून असलेल्या मेन दरवाजाच्या मैदानावर बसत असू. अस्ताला जाणारा सूर्य पाहत असताना हरवलेला शोधित असू. राजांनी पुतळाबाईंच्याकडे नजर वळवली. त्यांच्या मुद्रेवर एक खिन्न स्मित उमटले. पुतळा, त्या जागेवरून हरवलेलं सारं दिसतं. तेथून पाचाडचा मासाहेबांचा वाडा दिसतो. तसंच क्षितिजाला टेकण्याआधीचं उत्तुंग पर्वतांनी रेखलेल्या दरीत अंतर्धान पावणारा आकाशातच नाहीसा होणारा सूर्यही. या रायगडावरून कधी क्षितिजाला टेकलेला सूर्य दिसतच नाही. तो जसा अचानक उगवतो तसाच आकाशात असतानाच नाहीसा होतो, सईसारखा. मला माहीत आहे. पुतळाबाई कष्टाने अश्रू आवरीत म्हणाल्या. नकारार्थी मान हलवीत राजे डोळे मिटून स्वतःशीच बोलल्यासारखे बोलत होते. फार थोडं माहीत आहे. आम्ही छत्रपती आहो. आम्ही सारं मिळवलं असं सर्वांना वाटतं. पण ते खरं नाही. ते अर्धसत्य आहे. या चकाकणाऱ्या आयुष्याला एक फार मोठी काळोखी बाजू आहे पुतळा. आपल्या आयुष्याच्या 50 वर्षाच्या आत स्वराज्याचं स्वप्न साकार करणारा हा शिवाजी एका बाजूनं फार अपयशी आहे. त्याचं यश फार मर्यादित आहे. हे कोणाला माहीत नाही. वयाच्या 15व्या वर्षी आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं. त्या दिवसापासून आम्ही आस्तागायत नुसते त्या स्वप्नामागे धावलो. त्याचाच अखंड विचार केला. दुसरा विचार करायला आम्हाला उसंत मिळाली नाही. हा स्वराज्याचा डाव खेळत असता मासाहेबांच्या तोंडा हातांनी आमचा अष्टगुणी संसारपट सावरला होता. हे कधीच आमच्या ध्यानी आलं नाही. त्या असेपर्यंत पटावरील मोलाचे मोहरे गमावूनही पट चढायचाच राहिला. राजांनी दीर्घ श्वास घेतला आणि जेव्हा ते स्वप्न हाती आल्याचा भास झाला, नेमका त्याच वेळी तो हात ढासळला आणि त्याचबरोबर आमचा संसार पटही. राजांच्या मिटल्या डोळ्यांच्या कडातून अश्रू ओघळले. पुतळाबाईंच्या हातावरची त्यांची पकड वाढली. काही क्षणाची उसंत घेऊन राजे बोलू लागले. स्वराज्याची उभारणी करणारे आम्ही. आमच्या डोळ्यांदेखत ढासळणारा तो पट आम्हाला सावरता आला नाही. उभ्या आयुष्यात ज्याची सवय नाही ते एकदम साधावं तरी कसं? पुतळाबाईंना राजांचे बोलणे ऐकणे असह्य झाले. त्यांच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला. नकळत राजांच्या छातीवर त्यांनी मस्तक टेकले. त्या उद्गारल्या, असं बोलू नये. राजांचा हात पुतळाबाईंच्या केसांवरून फिरत होता. राजांनी डोळे उघडले नाहीत. मिटल्या डोळ्यांनी ते बोलतच राहिले. खोटं सांगत नाही पुतळा. अर्ध्या डावावरून उठण्याचा हक्क बजावून सई गेली आणि तो डाव तसाच अपुरा राहिला. राणीपदाखेरीज थोरल्या राणीसाहेबांना काही दिसतच नाही. आणि तू आमच्याकडे देव म्हणून पाहतेस. आम्हाला सोबती मिळालाच नाही. पुतळा, देव जितेपणी दिसत नसतो.
शंभू, त्या पोरावर भारी प्रेम केलं. त्यांच्या डोळ्यात सदैव मला सई दिसली. पण थोरल्यानं ते कधी जाणलं नाही, आमच्यावर विश्वास ठेवला नाही. यापेक्षा पराजय तो कोणता? आम्ही स्वराज्याचं तोरण बांधलं, पण दादोजींना आमच्या यशाची शंका आली. जन्मदात्या पित्याचं उदंड प्रेम समजूनही कधी त्यांची सेवा घडली नाही. संसारातली जोड निम्म्यावर तुटली आणि ज्यांच्यावर राज्याची धुरा तेच आमचे युवराज शत्रूला मिळाले. त्यांचा भरवसा कोण देणार? आणि राज्ञीपदाच्या गुंगीत भान हरपलेल्या आमच्या राणीसाहेब आम्ही जिवंत असता राजमातेची स्वप्न पाहतात. यापेक्षा दुर्दैव ते कोणतं? आमच्या दुर्दैवाला सीमाच नाहीत. पुतळा, आपलं माणूस दिसत असून सुद्धा आम्हाला राखता येत नाही. पती असूनही त्या भोळ्या जीवाचा चारचौघात झालेला उघड अपमान आम्ही पाहतो. याचं दुःख आम्हाला फार आहे. आमच्या जीवाची तगमग होते पुतळा. पुतळाबाईंनी मान वर केली. राजांनी डोळे उघडले. पुतळाबाई डोळे पुशीत म्हणाल्या, आपल्याला एवढं वाटतं यात सारं मिळालं मला. माझी काळजी करू नये. सारं ठीक होईल. मी गेले की सारे गैरसमज दूर होतील. राजे उदासपणे हसले. पुतळा, तू भारी सरळ आहेस. तुला असं वाटणं स्वाभाविक आहे, पण निसर्ग तसा नाही. काही क्षणभरच धरणीकंप होतो, पण त्या क्षणात माणसानं उभारलेले सारे इमले कायमचे कमजोर बनून जातात. त्यांचा भरवसा देता येत नाही. त्यात वावरत असताना देखील जीव घाबरतो. अशा वेळी जीवाला सोबत लागते दुसऱ्या जीवाची, कोसळणाऱ्या घराची नव्हे. राजांनी डोळे मिटले. मंद सुरात ते म्हणाले, आम्हाला आता बोलवत नाही. गडबडीने उठत पुतळाबाई म्हणाल्या, घरभरणीच्या दिवशी उपाशी राहू नये. मी दूध आणते, झोपू नये. राजांनी कष्टाने डोळे उघडले. उठलेल्या पुतळाबाईंच्याकडे पाहिले. नशीब चुकवता येत नाही पुतळा. पुतळाबाई गडबडीने निघून गेल्या. जेव्हा त्या चांदीच्या पेल्यातून दूध घेऊन आल्या तेव्हा राजांना निद्रा लागली होती. दुधाचा पेला बाजूला ठेवून पुतळाबाईंनी शाल आणली आणि ती राजांच्या अंगावर पांघरली. झोपेतच राजांनी कूस बदलली आणि परत ते झोपी गेले. पुतळाबाई वळल्या. समईच्या वाती त्या शांत करीत होत्या. महालात प्रकाश कमी होत होता. राजांना त्याची जाणीव नव्हती. बाहेर काळोखी रात्र वाढत होती.